मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुसुम रिक्षावाल्या काकांना म्हणत असते की दादा तुम्ही लवकर चला ना. तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो. तर आता जरा रिक्षा तो फास्ट घेतो. तेवढ्यातच प्रतिमा समोरून येते. तेव्हा त्या रिक्षाचा धक्का प्रतिमाला लागतो. तर आता प्रतिमा खाली पडते. तेव्हा आता सगळेजण खूप घाबरतात. कुसुम रिक्षातून खाली उतरून विचारते तुम्हाला काही झालंय का. दुसरीकडे सायलीची तब्येत खूप खालावत चाललेली असते. तर इकडे सर्वजण आता तेथे एकत्र येतात आणि रिक्षावाल्या काकांनाच खूप बोलू लागतात. तुझे डोळे काय फुटले होते का. तेव्हा ते काका म्हणतात की त्याच मध्ये आल्या म्हणून हे सगळं घडलं. प्रतिमा आता पुढे होते आणि त्या माणसांना बाजूला करत म्हणते प्लीज काहीही झालेलं नाहीये असं ती खुणावून सांगत असते, कारण तिला बोलताच येत नसतं. आज सर्व लोक तेथून गेल्यानंतर ती सुद्धा जायला निघते. तेव्हा कुसुम विचारते ताई तुम्हाला काही लागलं तर नाही ना. तेव्हा ती खुणावूनच सांगते की नाही लागलं. तर आता तिच्या हाताला खूप मोठी जखम झालेली असते. कुसुम म्हणते प्लीज तुम्ही माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये चला, कारण की तुम्हाला सुद्धा आता बँडेज करण्याची खूप गरज आहे. ही प्रतिमा आता नाहीच म्हणते. ते पाहून कुसुम म्हणते प्लीज अहो ताई तुम्हाला जर मी मदत केली नाही तर माझं मन मला खात राहील, आणि त्यातल्या त्यात माझी बहीण सायली ही हॉस्पिटलमध्ये जीवाशी आता लढतीये. तिचा जीव धोक्यात आहे. तुम्ही प्लीज माझ्याबरोबर चला. अहो तुम्हाला जर मदत केली तर माझ्या सायलीचा जीव वाचू शकतो. तुम्ही चला प्लीज. तेव्हा ती म्हणते तुमचं औषध पाणी करून प्लीज मला जरा पुण्य कमवू द्या. हेच पुण्य कदाचित माझ्या पुढे कामी येईल. तर आता कुसुम ही कशीबशी प्रतिमाला रिक्षात बसवते आणि डॉक्टरकडे घेऊन चाललेली असते. दुसरीकडे सायलीची कंडिशन खूप क्रिटिकल होत असते. तर इकडे आता कुसुम खूपच रडत असते. प्रतिमाला म्हणत असते माझ्या बहिणीचं खरंच जीव धोक्यात आहे. इजा बिजा तिजा असं म्हणतात ना, त्या प्रकारे आज माझ्यावर संकट येत आहेत. त्या अजून तिथे गेल्यानंतर काही वाईट बातमी मला समजायला नको. तेव्हा प्रतिमा तिला इशाऱ्यानेच म्हणते काही होणार नाही, देव सगळं काही ठीक करेल. हा कुसुमला आठवतं सायली सुद्धा ह्या काकींसारखीच अगदी प्रार्थना करते कुणासाठी सुद्धा. तेव्हा आता कुसुम कौतुकानेच तिच्याकडे पाहू लागते. तेव्हा प्रतिमा काय झालं असं खुणावून विचारते. त्यावरती कुसुम म्हणते माझी जी सायली आहे ना आत्ता जी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ती सुद्धा तुमच्यासारखीच अगदी प्रार्थना करत असते. देवाकडे कोणाच्याही तब्येतीसाठी ती नेहमी प्रार्थना करत असते. तर आता दुसरीकडे सायलीला अजूनही रक्त मिळालेलं नसतं म्हणून अर्जुन आता खूपच संतापतो. रिसेप्शनिस्टकडे जात म्हणतो की डॉक्टर कुठे आहेत. तेव्हा सर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का असं ती विचारते. त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात. ती म्हणते प्लीज तुम्ही मला सांगा मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. परंतु अर्जुन आता ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो आता खूपच संतापलेला असतो. तो रागारागात आणि मोठ्या मोठ्यानेच बोलतो मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या सायलीला घेऊन जायचं आहे आणि तिथे मला बेस्ट ट्रीटमेंट नक्कीच मिळेल. माझी सायली लवकरात लवकर बरी होईल आणि जे काही करायचं असेल ना ते मी स्वतः करेल, पण तिथे जाऊन. तेव्हा आता ती रिसेप्शनिस्ट खूपच घाबरते. ती म्हणते प्लीज तुम्ही असं काहीही करणार नाही आहात, डॉक्टरांना येऊ द्यात. तर आता तिला काय बोलावं हे पुढे सुचत नाही, कारण अर्जुन खूपच संतापलेला असतो. पुढ्यातच तेथे आता प्रताप, चैतन्य आणि रविराज हे तिघेही येतात. अर्जुनला शांत करतात. तरीही तो गप्प बसायला तयार होत नाही. प्रताप म्हणतो अरे सायली अशाने बरी होणार आहे का. त्यावरती अर्जुन रागातच म्हणतो मग कशाने बरी होणार आहे डॅड माझी सायली. तेव्हा ह्या गोष्टीसाठी किती वेळ लागतोय असं अर्जुन म्हणतो. चैतन्य त्याला समजावत असतो. ही अर्जुन आता संतापूनच रिसेप्शनिस्टला विचारतो की तुमचा स्टाफ नक्की काय करतोय. ओ निगेटिव्ह रक्तगट तुम्हाला कुठेच मिळत नाही का. पुणे मुंबई इथे तुम्ही चौकशी केली नाही का. तेव्हा आमचा सगळा स्टाफ कामाला लागला आहे, टेन्शन घेऊ नका असं ती रिसेप्शनिस्ट म्हणते. हा अर्जुन रागातच म्हणतो की माझ्या बायकोला तोपर्यंत काही झालं तर आता चैतन्य अर्जुनला शांत करतो आणि म्हणतो तू स्वतःवर ताबा ठेव. अर्जुन म्हणतो कसा ठेवू मी ताबा, जर माझी मनस्थिती कुणी समजायला तयारच नसेल तर. आता अर्जुन खूपच भावूक झालेला असतो. त्याच्याबद्दल सर्वांना वाईट वाटतं. तेवढ्यातच अश्विन तेथे येतो आणि म्हणतो दादा इथे सायली वहिनीला अगदी बेस्ट ट्रीटमेंट मिळते, तू काळजी नको करू. पुढे अश्विन म्हणतो बँगलोरच्या एका ब्लड बँकशी आम्ही विचारपूस केली आहे. हे ओ निगेटिव्ह ब्लड हे अवेलेबल आता फक्त 3 तासांमध्ये इथे ब्लड ते पोहोचवणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो ते ठीक आहे पण सायलीकडे 3 तास आहेत का. अश्विन म्हणतो ते तू आमच्यावर सोड असं तो जरा मोठ्यानेच बोलतो आणि
अर्जुनला शांत राहायला सांगतो. तर आता दुसरीकडे राकेश अण्णाला विचारतो, तुम्हाला मेसेज आला का महिपत अंकल, सायली मेली त्याचा? तेव्हा अजून नाही आला असं अण्णा म्हणतो. तेवढ्यातच नागराजच्या मोबाईलवर आता सुमनचा फोन येतो. तेव्हा सुमन म्हणते, हो तुम्हाला समजलं का, खूप वाईट बातमी आहे. तेव्हा नागराज म्हणतो, नाही ग, तुला म्हटलं ना मी कामात आहे म्हणून, खूप इम्पॉर्टंट काम होतं. त्यावरती ती म्हणते, अहो सायलीवर अटॅक झाला आहे. नागराज आता ॲक्टिंग सुरू करतो आणि म्हणतो, खरंच? अगं कुठे, पण कुणी केला, कसा केला, तुला काही समजलं की नाही? तेव्हा ती म्हणते, काहीच नाही हो, पण रविराज भाऊजी देखील आता तिकडे गेले आहे म्हटल्यावर आपल्याला देखील जायला हवं ना तिकडे, सायलीची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. तेव्हा नागराज म्हणतो, हो का, तू बरं आवरून ठेव, मी येतो तुला घ्यायला, चल पटकन. तेव्हा आता असं म्हणून तो पटकन फोन ठेवतो. नागराज म्हणतो, आपलं काय चाललंय आणि ह्या सुमनचं काय चाललंय, आता घरी जायलाच हवं मला, असं म्हणून तो राकेशला म्हणतो चल. तेव्हा राकेश म्हणतो, मी पण येऊ का पप्पा? त्यावरती अण्णा म्हणतो, मग काय, तुला मी इथे घर जावई ठेवून घेणार आहे का, पण तू असा विचार देखील करू नको. नागराज म्हणतो, राक्या चल. तेव्हा ते दोघेही आता घरी जायला निघतात. तर आता दुसरीकडे कुसुम आणि प्रतिमा या दोघी हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात. आता रविराज पुढेच उभा असतो, पण त्या दोघीही त्याला पाहत नाही. रविराजची पाठ त्या दोघींकडे असते. आता अर्जुनला डॉक्टर म्हणतात की अर्जुन, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तुमच्या पेशंटला अगदी व्यवस्थित ट्रीटमेंट आहे. तेव्हा आता सगळेजण सायलीकडे पुन्हा जायला निघतात. तेवढ्यातच कुसुम आणि प्रतिमा देखील तेथे येतात. आता कुसुम रिसेप्शनिस्टला विचारते की सायली कुठे आहे. तेव्हा ती म्हणते, हे पहा, त्यांच्या घरचे पुढे चालले आहेत, त्यांच्याबरोबर जा तुम्ही. आता पुन्हा कुसुम तिला म्हणते, यांचा जरा छोटासा अपघात झालाय, हाताचं बँडेज करायचं आहे. प्रतिमाला लगेच OPD कडे घेऊन जातात. तर आता दुसरीकडे अश्विन फोनवर बोलत असतो. हा रविराज विचारतो, तू बँगलोरच्या लोकांशी बोलला आहेस का? हा अश्विन हो असं म्हणतो. तेवढ्यातच आता कुसुम तेथे येते. ती खूप रडत असते. तर अर्जुन म्हणतो, सायली पुढे आहे. कुसुमला पाहून अर्जुनला देखील खूपच रडू येतं. कुसुम आता सायलीकडे पाहते आणि खूप रडत असते. तर दुसरीकडे त्या दोन्हीही नर्स बोलत असतात, अगं सायली नावाची पेशंट आहे ना, तिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, सारखे पल्स रेट कमी होत आहेत आणि त्याचबरोबर BP देखील लो होतोय, काय करावं सुचत नाही आणि बँगलोरवरून रक्त यायला अजून 2 तास आहेत, तोपर्यंत ती राहते की नाही काय माहिती. आता त्या दोघीही O निगेटिव्ह रक्तगटाबद्दल बोलत असतात. तेव्हा प्रतिमाला समजतं की माझा तर रक्तगट तोच आहे. ती खुणावून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते. इकडे डॉक्टरांच्या हालचाली खूप सुरू झालेल्या असतात. तेव्हा अर्जुनची खूपच धाकधूक वाढते. अर्जुन इकडे तिकडे पाहत असतो, नक्की हे डॉक्टर का पळतायत. या सगळ्यांच्या हालचाली पाहून आता अर्जुनला काही सुचत नाही काय करावं. आता कल्पना खूपच रडू लागते. रविराज आणि प्रताप तिला धीर देतात, काहीही होणार नाही. आता नर्स सारख्याच आतमध्ये जात असतात. तर प्रिया आपली इकडे तिकडे पाहत असते, नक्की काय घडलं आहे. त्यानंतर आता अश्विन तेथे येतो. दुसरीकडे त्या नर्स ह्या प्रतिमाला विचारत असतात, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा प्रतिमा त्यांना खुणावूनच सांगण्याचा प्रयत्न करत असते की माझाही रक्तगट O निगेटिव्ह आहे. त्यातीलच एक नर्स म्हणते, अगं तू बघ ना, यांचा रक्तगट नक्की कोणता आहे, चेक केल्यानंतर आपल्याला समजेल. जर यांची मदत झाली तर खरंच खूप चांगलं होईल, कारण त्या मुलीच्या घरचे पाहिलं ना किती टेन्शनमध्ये आहेत, मला नाही पाहत त्यांना असं. तर प्रतिमा आता आपले रक्त देते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन बाप्पासमोर हात जोडतो, मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, फक्त माझ्या सायलीचा आज तू जीव वाचव. आता दुसरीकडे प्रतिमा आपल्या रक्त देते. तिचा रक्तगट हा O निगेटिव्हच असतो. अश्विन त्याबद्दल सर्वांना सांगतो. तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नक्की काय होणार हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरलं तर मग या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.